TET परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षकांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आज जी संकल्पना बघणार आहोत ती म्हणजे विचार प्रक्रिया. विचार प्रक्रिया या विचार प्रक्रियेवरती काही प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत ते प्रश्न आधी बघूया. त्याचं तुम्हाला ते आधी प्रश्न बघूयात आणि नंतर विचार प्रक्रियेसंबंधात आपण काय करूया स्पष्टीकरण करणार आहोत. तर प्रश्न आपण सर्वप्रथम विचार प्रक्रियेसंबंधित 2013 पासून 2019 पर्यंत जे जास्त प्रश्न विचारले त्या प्रश्नाचा आपण आधी डिस्कशन करूयात आणि त्याच्यानंतर त्याचा आशय मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते. आता विचार प्रक्रिया यावरती बघा 2016ला प्रश्न पडलेला आहे. पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी हे विचार मांडले? एक आहे मन, मेंडल, ब्रुनर आणि नन. तर ही व्याख्या कोणाची आहे? मन यांची ही व्याख्या आहे. 2017ला प्रश्न पडलेला आहे बघा. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर या ठिकाणी काय केलेले विचार प्रक्रियेशी रिलेटेड काही विधानं दिलेली आहेत. एक आहे शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. 2 आहे मुले कारक कौशल्यांच्या आधारे विचार करतात. 3 आहे लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करतात आणि 4 आहे विचार म्हणजेच प्रतिकात्मक वर्तन होय. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 जो आहे तो पर्याय अयोग्य आहे, तो लागू पडत नाही. याचं स्पष्टीकरण आपण पुढं ह्या प्रश्न झाल्यानंतर घेणार आहोत. 2018ला बघा परत एकदा प्रश्न पडलेला आहे. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? अ आहे अवबोध, ब आहे संकल्पना, क आहे तर्क व चिकित्सा आणि ड आहे स्मरण. तर याच्यामध्ये अ, ब, क, ड सर्व मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो. 2019ला परत एकदा प्रश्न पडलेला आहे बघा. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? अ आहे शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. ब लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात. क कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत. आणि ड पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. तर याच्यामध्ये परत खाली पर्याय दिलेत 1, 2, 3 आणि 4. चौथा पर्याय अ आणि ड ही काय आहेत? विधानं सत्य आहेत. अ कोणता आहे? शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. आणि ड काय आहे? पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. ही 2 विधाने काय आहेत? सत्य आहेत. याचं स्पष्टीकरण आपण पुढे बघणार आहोत. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता आपण जे प्रश्न पाहिले त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, आपण त्याची उत्तरंही पाहिली. तर त्याचं थोडक्यात मी तुम्हाला काय करत आहे, आशयाचं थोडक्यात विश्लेषण करत आहे. आता विचार प्रक्रिया म्हणजे काय ही संकल्पना आधी पहिली आपण समजावून घेऊया. विचार प्रक्रिया म्हणजे काय? विचार कधी चालू होतो आपला? जेव्हा आपण एखाद्या समस्येमध्ये अडकतो त्यावेळेस आपल्या विचार प्रक्रियेला सुरुवात होते. आता बघा, मानव हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा का ठरतो? कारण मानवाकडे एक शक्ती वेगळी आहे, ती म्हणजे विचार करण्याची शक्ती, विचार करण्याची क्षमता. म्हणजे मानव काय करत असतो? आपल्या पूर्व अनुभवाच्या साहाय्याने वास्तव परिस्थितीमध्ये एखादी समस्या निर्माण झाली तर त्याच्याशी समायोजन करण्याची क्षमता व आपलं भविष्य सुखी करण्याचं दृष्टीने विचार करण्याची क्षमता ही मानवाकडे आहे. म्हणजेच विचार म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघूया. आता विचार ही काय आहे? विचार या प्रक्रियेमध्ये बघा वेगवेगळ्या ज्ञानात्मक प्रक्रिया त्यामध्ये समाविष्ट असतात. त्यामध्ये बघा अवबोध आहे, स्मृती आहे, कल्पना, संकल्पना, तर्क, चिकित्सा वृत्ती ह्या ज्या ज्ञानात्मक पातळीवर चालणाऱ्या प्रक्रिया आहेत या सर्वांचा समावेश विचार प्रक्रियेमध्ये होत असतो.
त्यामुळं या संकल्पना येतात. याच्यावरती प्रश्न आपण मगाशी बघितला पडलेला आहे की विचार प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या संकल्पनांचा समावेश होतो. तर ह्या सगळ्या आहेत. अवबोध आहे, स्मृती आहे, कल्पना, संकल्पना, तर्क, चिकित्सा वृत्ती या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? विचार प्रक्रियेमध्ये होतो. आता बघा, विचार प्रक्रिया ही काय आहे? जटिल आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर बघा, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की समस्या निर्माण झाली की विचार प्रक्रियेला काय होत असते? सुरुवात होते, म्हणजे विचार करण्यास आपण प्रवृत्त होतो. त्याचबरोबर बघा, आता विचार प्रक्रियेच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत. विचार प्रक्रियेसंदर्भात काही व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या आहे म्हणजे एखाद्या परिस्थितीशी बोधात्मक पातळीवर समायोजन करणे म्हणजे विचार होय. बघा, विचाराची व्याख्या इथं दिलेली आहे. एखाद्या परिस्थितीशी बोधात्मक पातळीवर समायोजन करणे म्हणजे विचार होय. त्याच्यानंतर बघा, रॉस या मानसशास्त्रज्ञाची व्याख्या आहे. बघा, मनोव्यापाराची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार. मनोव्यापाराची ज्ञानात्मक बाजू म्हणजे काय? विचार. त्याच्यानंतर मन हे जे मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी केलेली व्याख्या आहे. बघा, पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. ही कोणाची व्याख्या आहे? नॉर्मन मन या मानसशास्त्रज्ञांची व्याख्या आहे. आता बघा, त्याचबरोबर बघूया, विचार म्हणजे काय? समस्या विश्लेषण करून ती समस्या सोडवण्याची योजना तयार करणे. समस्या विश्लेषण करून ती समस्या सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे काय? म्हणजे विचार होय. अशा पद्धतीने बघा, अजून एक व्याख्या आहे. टेरिपेज व थॉमस यांची व्याख्या आहे. अवबोधित वस्तूंचा व वस्तू प्रतिमानांच्या शृंखलाची निर्मिती. टेरिपेज व थॉमस यांची व्याख्या थोडीशी अवघड आहे. बघा, काय आहे? अवबोधित वस्तूंचा व वस्तू प्रतिमानांच्या शृंखलाची निर्मिती म्हणजेच काय? विचार होय. आता या ठिकाणी आपण बघूया, विचार प्रक्रियेचे काही घटक आहेत. त्याच्यामध्ये समस्या आहे, धडपड आहे, पूर्वानुभवाचा उपयोग आणि प्रत्यक्ष कृती. विचार प्रक्रियेचे घटक जे आहेत त्याच्यामध्ये काय आहे? समस्या. ज्या वेळेस समस्या निर्माण होते त्याच वेळेस माणूस काय करावा लागतो? ती समस्या सोडवण्यासाठी विचार करायला सुरुवात करतो. त्याचबरोबर बघा, धडपड. ती समस्या सोडवण्यासाठी समस्या सुटेपर्यंत व्यक्तीची काय चालू असते? धडपड चालू असते. त्याचबरोबर बघा, पूर्वानुभवाचा उपयोग. ही समस्या सोडवण्यासाठी व्यक्तीला कशाचा उपयोग होतो? खरं ज्या आधी अनुभव घेतलेले असतात त्या अनुभवाचा बरा वाईट चांगला जो परिणाम त्यांनी भोगलेला असतो त्याच्यानुसार ती व्यक्ती ही समस्या सोडवण्यासाठी काय करत असते? प्रयत्न करत असते. त्याच्यानंतर काय करते? प्रत्यक्ष कृती. तर अशा हे घटक कशाचे आहेत? तर विचार प्रक्रियेचे हे घटक आहेत. या 2018ला प्रश्न पडलेला आहे. बघा, खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? एक पहिलं उदाहरण आहे, एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणे. 2, महात्मा गांधीजींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे. 3, एखादी कथा लिहिताना विचार करणे. आणि 4, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. जसं बघा, अवबोधात्मक स्तर म्हणजेच काय आहे? मूर्त जे समोर दिसतंय त्याचा विचार करू शकतो व्यक्ती. म्हणजेच महात्मा गांधीजींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करू लागतो व्यक्ती. म्हणजेच 2 हा पर्याय योग्य आहे. खाली दिलेल्या 2019ला परत एकदा प्रश्न पडलेला आहे. बघा, खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? आपल्याला आधी अवबोधात्मक स्तर विचारलं होतं, आता संबोधात्मक स्तराचं उदाहरण विचारले. बघा, एक उदाहरण आहे, रेडिओवरील गाणी ऐकताना त्यातील गेयता, स्वर, ताल, आशय इत्यादी विषयी विचार करणे. 2, कॉफी पिताना तिचा स्वाद आणि चव याविषयी विचार करणे. 3, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. आणि 4, सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्याचा विचार करणे. तर याच्यामधला बघा, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे.
यापूर्वी बघा आपण विचार प्रक्रिया याची व्याख्या आपण पाहिलेली आहे. विचार प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये आपण पाहिली. याच्यानंतर बघा काय आहे विचार प्रक्रिया. आपण जो विचार करतो तो 2 पातळीवरचा आपला विचार असतो. एक आहे ती म्हणजे पातळी आहे, स्तर आहे अवबोधात्मक स्तर. तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा. एक स्तर आहे तो म्हणजे अवबोधात्मक स्तर. तर अवबोधात्मक स्तर आणि संबोधात्मक स्तर, संबोधात्मक स्तर असे 2 पातळ्यावरती आपण विचार करत असतो. आता बघा पहिला प्रकार जो आहे तो अवबोधात्मक स्तर आहे. त्याविषयी आपण माहिती घेऊया. लहान मुलं व सर्व प्राणी जे आहेत ते मूर्त विचार करत असतात. त्याचबरोबर बघा प्रत्यक्ष वस्तू डोळ्यासमोर असेल तर आपण प्रश्न सोडवू शकतो. या स्तरावरती काय सांगितलेलं आहे, जेव्हा एखादी समस्या किंवा एखादी प्रत्यक्ष वस्तू जर डोळ्यासमोर असेल तर ती आपण समस्या तो प्रश्न सोडवू शकतो. त्याचबरोबर या स्तरावरील अवबोधात्मक स्तरावरील जे आपण विचार करत असतो त्या या पातळीवरील विचारालाच काय म्हणतात, अवबोधात्मक पातळीवरील विचार. या आता बघा आपण अवबोधात्मक पाहिलेलं आहे. जसं बघा एखादा नेत्याचं आपल्याला चित्र समोर दिसत आहे. मग जसं आपण महात्मा गांधी बघूयात, आपल्याला महात्मा गांधीजी यांचा इतिहासामध्ये अभ्यास आहे. मग ते आपल्याला प्रत्यक्ष समोर दिसत आहे. मग त्यांनी त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला असेल, अनेक गोष्टी होत्या. म्हणजे जे प्रत्यक्ष समोर आहे ते जर दिसत असेल, जसं झाशीच्या राणीचा फोटो आहे, तिचा पेहरावा आहे, तिचा ते घोडा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर दिसतात. मग त्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न वस्तू समोर असेल तर प्रश्न सोडवू शकतो. हे अवबोधात्मक पातळीवरचं आहे. आता दुसरी जी पातळी आहे ती म्हणजे संबोधात्मक स्तर. दुसऱ्या पातळी जो आहे ती म्हणजे संबोधात्मक स्तर. या पातळीवरील विचार फक्त मानव करत असतो. बघा अवबोधात्मक पातळीवर लहान मुलं आणि प्राणी सुद्धा विचार करू शकतात, पण संबोधात्मक पातळीचा स्तर जो आहे या पातळीवरील विचार फक्त मानव हा प्राणी करतो. हा विचार संकल्पनांच्या साहाय्याने आपण विचार करत असतो. सर्वात महत्त्वाचा विचार करण्यासाठी संकल्पना असणं गरजेचं आहे. म्हणजे संकल्पनांच्या साहाय्याने आपण विचार करतो. संबोधात्मक पातळीवरील जे हे विचार आहेत ह्याला संबोधात्मक पातळीवरील स्तर असंही म्हणतात. मनातील विचाराच्या साहाय्याने आपण या ठिकाणी विचार करत असतो. इथं प्रत्यक्ष वस्तू समोर नसते, पण आपल्या मनामध्ये जे विचार असतात त्या विचाराच्या साहाय्याने आपण विचार करत असतो. त्यामुळे याला काय म्हणतात, विचाराधिष्ठित विचार असंही म्हटलं जातात. विचाराधिष्ठित विचार. तर अशा प्रकारे विचार प्रक्रियेचे 2 स्तर आहेत. तर या 2 स्तराची काय केलेले उपयोजनात्मक प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. जसं आपण मगाशी पाहिलं अवबोधात्मक स्तर, याच्यावरती उपयोजनात्मक काही उदाहरणं दिली जातील खाली, आणि त्यापैकी अवबोधात्मक स्तराशी संबंधित सत्यविधानं कोणती आहेत असा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे या 2 स्तरावरती उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातील. विचार ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये आपण बघूयात. विचार याची काही साधनं आहेत, विचार करण्याची काही साधनं आहेत. ती साधनं कोणती आहेत तर बघा शब्द, संबोध, चिन्ह, प्रतिमा, कल्पना. बघा शब्द, संबोध, चिन्ह, प्रतिमा, कल्पना ही सर्व काय आहेत, विचाराची साधने आहेत. विचार करण्याची ही काय आहेत, साधनं आहेत. आणि त्यामुळे यांनाच काय म्हणतात, विचारांची प्रतीके असं म्हणतात. बघा प्रश्न याच्यावर सुद्धा विचारला जाऊ शकतो. आणि त्या साधनांमधलं संबोध आणि संकल्पना हे साधन सर्वात महत्त्वाचं असं साधन आहे. आता या ठिकाणी बघा या विचाराच्या साधनांनाच मी काय सांगितलं तुम्हाला, विचारांची प्रतीकं असंही म्हणतात. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा या साधनांच्या अभावी विचार करणं काय आहे, अवघड आहे. या साधनांचा विचार करताना प्रामुख्याने या साधनांचा म्हणजेच या प्रतीकांचाच विचार केला जातो. त्यामुळेच विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन असंही म्हटलं जातं. प्रतिकात्मक वर्तन. तर आता बघा त्याच पद्धतीने काय होतात, विचार करतानाचे काही अडथळे आहेत, विचार प्रक्रियेचे काही अडथळे आहेत. त्या अडथळे काय आहेत हे आपण बघूयात. पहिला अडथळा आहे निरीक्षणातील उणीवा आणि दोष. बघा आपण सुद्धा कधी कधी निरीक्षण केलं असेल एखाद्या ठिकाणचं, तर आपल्या निरीक्षणात जर दोष किंवा उणीव असेल त्यामुळे विचार प्रक्रिया सुद्धा
विचारसुद्धा कसे होतात, दोषपूर्ण होतात. त्याचबरोबर बघा पुढचं आहे पूर्वग्रह दूषित मने. पूर्वग्रह दूषित मने म्हणजेच आपण एखाद्या व्यक्तीबद्दल एखादा पूर्वग्रह दूषित आपला झाला असेल, एखाद्या घटनेमुळे, एखाद्या गोष्टीमुळे, एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह दूषित झाला असेल तर काय होत असतं, त्यामुळे विचार सुद्धा त्या दोषपूर्ण होतात. त्याच्यानंतर बघा काकतालीय न्याय ही वेगळा अडथळा आहे. याच्यावरती कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा काकतालीय न्याय. काकतालीय न्याय म्हणजे काय, लागोपाठ जर घटना घडल्या तर त्या दोन घटनांचा काहीही संबंध नसला तरी त्या दोन घटनांचा कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो, त्यालाच काय म्हणतात, काकतालीय न्याय. म्हणजे जसं बघा एखाद्या ठिकाणी वाईट घटना घडली लग्नाच्या वेळेस तर त्या ठिकाणी नवरीलाच दोष दिला जातो. किंवा जसं बघा आपल्याकडे बऱ्याच अशा रूढी परंपरा अंधश्रद्धा आहेत. किंवा एखादं ठिकाण असेल तिथं खूप वेळा ॲक्सिडेंट झाला असेल तर लगेच तिथं संबंध जोडला जातो की ही जागा चांगली नाही, ह्या ठिकाणी ही वाईट जागा आहे, अशा पद्धतीने तो संबंध जोडला जातो. बघा त्याच्यानंतर बघा इच्छानुगामी विचार. इच्छानुगामी विचार हा एक विचार प्रक्रियेतला दोष आहे किंवा अडथळा आहे. इच्छानुगामी विचार म्हणजे काय, जसं आपल्याला अपेक्षित आहे तसंच घडेल असं काय केलं जातं, गृहीतच धरलं जातं. काही लोक असतात तर त्याला काय म्हणतात, इच्छानुगामी विचार. इच्छानुगामी विचार म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल की आपल्याला जसं अपेक्षित आहे तसेच घडणार असं गृहीत धरलं जातं, याला इच्छानुगामी विचार म्हणतात. आणि विचार प्रक्रिया ही संकल्पना आपण पाहिली. याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न पडलेले आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिले. तर बघा विचार प्रक्रिया किंवा विचाराला विद्यार्थ्यांनी प्रवृत्त व्हावं यासाठी शिक्षकांनी काय काय केलं पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचे विचार मांडण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी शिक्षकांनी प्रवृत्त केलं पाहिजे. त्याला स्वतंत्र स्वतःची विचारसारणी तयार करता आली पाहिजे. यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी विविध उपक्रम शाळेत घेतले पाहिजेत. प्रश्नोत्तर पद्धती, संकल्पना, संशोधन, प्रकल्प पद्धतीचा अवलंब केला गेला पाहिजे. त्याचबरोबर बघा विविध कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलं पाहिजे. कथाकथन स्पर्धा असेल, वादविवाद स्पर्धा असेल, अशा स्पर्धांचं काय केलं पाहिजे, आयोजन शाळांमधून केलं पाहिजे, ज्याद्वारे काय होणार आहे, विद्यार्थी स्वतःचे विचार मांडतील, प्रेझेंट करतील. त्याचबरोबर बघा जे विद्यार्थी बोलत नाहीत त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, नियतकालिका, शाळेची जी मासिकं निघतात, नियतकालिका निघतात, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना लेखनासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने काय केलं पाहिजे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचार करण्यास, त्यांच्या तर्कशक्तीचा, त्यांच्या चिकित्सक वृत्तीचा काय केला पाहिजे, विकास केला पाहिजे. त्यांना सतत समस्याप्रधान कंडिशन, उपक्रम दिले पाहिजे, तसे प्रकल्प दिले पाहिजे, त्यांना प्रश्न पडले पाहिजेत, त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. असे प्रोजेक्ट्स मुलांना सायन्समधून दिले गेले पाहिजेत. तर विद्यार्थ्यांच्या विचाराला काय मिळणार आहे, चालना मिळणार आहे.